चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पीए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे, ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात, खूप वर्षापासून बनवतात. तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं. गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं. त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं. आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीत मधलं फक्त एक ब्रिज आहे 100-150 मीटरचं, तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे. ब्रिजच्या पलीकडे आपलं हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि 7 कर्मचारी तिथं होता. त्यांना आरोपींना धरलेलं अप्रहेंड केलं. त्याच्यानंतर अचानकपणे त्यांचं पलीकडचं ते समाजाचं 100-150 लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक दोन बुलेट हवेत फायर केलं. आपला पोलिसांचा स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे 1-2 बुलेट हवेत फायर केलं. त्याच्यानंतर ते 7 जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी, तिथलं एसपींना वगैरे, आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचलं आणि ते सेफली ते कॉन्स्टेबल ते तिथं नेलं होतं. त्यांनी परत आपल्याकडे आलेलं आहे. त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत, थोड्या जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय कोणाला काही मोठा काही जखमी झालेला नाही. आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्सचं, ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे, ते आमच्या ताब्यात आहे, त्याला अटक केलेलं आहे. आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे. त्याच्यामधलं अटेम्प्ट टू मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही हद्द आपली नाही आहे, मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, किती कर्मचारी आहेत, त्यांची नावं? एक आहे API आहे नितन वरे आणि दुसरा एक पारधी म्हणून कर्मचारी आहे, किरण पारधी, ज्याला अपहरण केलं त्याचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं नाही असं पाहायला मिळते की खूप कारवाया होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं. मागच्या वर्षी एकूण 68 कारवाई केल्या होत्या. ही सर्व 68 कारवाईमध्ये जवळपास 100 देशी कट्टा पकडले होते. ही सर्व कारवाई उमरटी गावातल्याच आरोपींचाच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिनाभरात आम्ही 5-6 त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास 12 आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे. आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे, म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांचं हद्दीत आहे. पार उमरटी म्हणतात, मध्य प्रदेशमधलं. सर, हे जे 2